महागुरु ग्रेट अपलाइन एंटायर इंडियातले डायरेक्ट सेल इंडस्ट्रीतले एक आयकॉन पर्सनॅलिटी आवर ग्रेट अपलाइन 1ID UTC 2ID WTC and 4ID Ceiling Achiever. Please welcome on stage our great महागुरु श्री किशोर जी अहिरे सर. जोरदार ताली के साथ में हम लोग सबका वेलकम करेंगे. जोरदार ताली करते हैं, जोरदार. Please welcome them. आज आपल्याला महत्त्वाचा टाइम दिलाय, महत्त्वाचा वेळ दिलाय, तर सरांचं वेलकम करण्यासाठी या स्टेजवर इन्व्हाइट करतो. प्लीज वेलकम ऑन स्टेज ऑल एनटीसी एंड अबाउट लीडर. प्लीज वेलकम ऑन स्टेज. जोरदार क्लैपिंग के साथ में हम लोग सर का वेलकम करेंगे. प्लीज वेलकम ऑल एनटीसी एंड अबाउट. प्लीज वेलकम ऑन स्टेज ऑल आरटीसी एनटीसी एंड सीटीसी. आणि याच एक्साइटमेंट मध्ये सरांच्या हातातून माईक हँड ओव्हर करत एकदा जोरदार करून त्यानिमित्त सरांना आपण माईक हँड ओव्हर नमस्कार. तर बसा. काय जोरात जाण्यापूर्वी भरपूर होती काही पण ऑलरेडी मॅसेज आलेलाच आहे. अजून 1 तासात येत आहे. 1 तासच आपल्याला हॉल भेटलेला आहे आणि माझ्या मते तो 1 तास सुद्धा काही एवढी घ्यायची गरज नसावी, कारण मागच्या 3 तासापासून आज डायनामिक क्रिएशन ग्रुप मधले आज माझ्यानंतर जर इन्कम कोणाचा जास्त असेल ते म्हणजे डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर तात्यासाहेब इंगळे सर. आणि तात्या सर असो, माणिक दादा सर असो, दिगंबर सर असो की ललित डोंगरे सर असो, हे माझे 4 डायमंड 4 पिलर्स आहेत. हे चारही जे बोलतात एवढं लक्षात ठेवायचं, ते 100% मीच बोलतो, माझ्यापेक्षा प्लस बोलतात एवढं लक्षात ठेवा. आज माझ्यामध्ये तात्या सरांनी त्यांचं सिक्रेट ऑफ सक्सेस इंडस्ट्री बद्दल, कंपनी बद्दल व्हाय याचा असावा. कारण मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रामध्ये फक्त डायरेक्ट सेल इंडस्ट्री नाही सांगत,
तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्यायची असेल किंवा ज्यांनी घेतली असेल त्यांचा त्या क्षेत्रामधला भाय क्लिअर असतो. भाय अनेक लोक अनेकांना त्यांच्या स्टाफ मध्ये ओव्हरटेक करून जातात. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये माय इलेक्शन मध्ये सुद्धा अनेक लीडर्स अनेकांना नंतर येऊन सुद्धा ओव्हरटेक करून जातात. याचं एक मात्र रिझन असतं WHY. इथं व्हाय क्लिअर असेल ना तर हाऊ प्रोसेस आहे. पण बऱ्याचशा लोकांचा माय इलेक्शन मध्ये अचिव्हमेंट न व्हायला कारण आहे त्यांचा व्हाय छोटा आहे आणि हाऊ भला मोठा आहे. कसं करू लोक ऐकत नाही. आता एवढं जरी 3 तास तात्यासाठी ट्रेनिंग दिलं असेल ना तरी आता ट्रेनिंग संपल्यावर बाहेर जाऊन म्हणतील नेमकं करायचं काय. हे सगळं समज येतो, सगळं माहिती होतं. आज तेच नव्हतं, मागच्या दुर्गामध्ये माहिती होतं. नेमकं करायचं काय. मित्रांनो, करायचं काय इम्पॉर्टंट नाही, करायचं का हे इम्पॉर्टंट आहे. करायचं का झालं ना त्याला करायचं तसं प्रोसेस आहे. आज जेही माझ्याकडे सक्सेसफुल लीडर्स आहेत, आज माझे जे रँक होल्डर्स आहेत TC, ATC, DTC, JTC, RTC जे पण आहेत NTC, ज्या काही छोटे मोठे प्रॉब्लेम दिक्कत आज तुम्हाला NSC डेव्हलपमेंट येत असेल याच्यापेक्षा 10 वर्षापूर्वी प्रॉब्लेम जास्त होते. जसा जसा काळ पुढे जातो आहे तसे तसे प्रॉब्लेम्सला सोल्युशन येत आहे. जसं मी सुरुवात केली मला तर सर्वजण होतं असं कुणी आहे जे पहिल्यांदाच म्हणतोय मला ओळखणारे कुणी आहेत असं की त्यांनी अजून माझं ट्रेनिंग मीटिंग बघितली होती तर मलाच पाहिलं होतं फर्स्ट टाइम भेटतायत असं कोण नाही ना. ओके 10-20-30 लोक काही हरकत नाही. माझं नाव किशोर आहे, प्रॉपर नाशिक. मित्रांनो, मी जिल्हा परिषद शिक्षक होतो. शिक्षक असताना इंडस्ट्रीमध्ये आलो आणि एक्स्ट्रा इन्कम सोर्स या उद्देशाने सुरुवात केली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अदर दॅन मुंबई 10 नोव्हेंबर 2005 ला जर या बॅनर सोबत तुम्ही सुरुवात केली असेल तर तुमच्या समोर उभा आहे किशोर आहे. आय एम फाउंडर डिस्ट्रीब्युटर इन महाराष्ट्र अदर दॅन मुंबई. आता मला सांगा, हायटेक टेक्नॉलॉजी 15 वर्षापूर्वी हायटेकला होती का आज हायटेक आहे? 20 वर्षापूर्वी हायटेक होती का आज हायटेक आहे? आणि आपल्या इंडस्ट्रीला हायटेक टेक्नॉलॉजीची जोड गरजेची आहे की नाही? ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी सुरुवात केली हे काहीच नव्हतं, त्याचा काही संबंध नाही. प्रोजेक्टरचा काही संबंध नाही, त्या लॅपटॉपचा काही संबंध नाही. व्हाईट बोर्ड, ब्लॅक मार्कर, प्लॅन स्टार्ट, ट्रेनिंग स्टार्ट, मीटिंग स्टार्ट. मला सांगा, 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी ज्या लोकांनी सुरुवात केली ते लकी होते का आज ज्यांनी सुरुवात केली ते लकी आहे? नक्की 20 वर्षापूर्वी भारतामध्ये असो का महाराष्ट्रामध्ये असो का विदर्भात असो का मराठवाड्यात असो रस्त्यांची अवस्था 20 वर्षापूर्वी चांगली होती का आज चांगली आहे? दळणवळणाची साधने 20 वर्षापूर्वी जास्त होती का आज जास्त आहे? तरी मला सांगा, आज जी लोक या सिस्टम मध्ये येतात त्यांना प्रॉब्लेम्स वाटतात इनिशियल लेवलला. तर तसं पाहिलं तर हे प्रॉब्लेम्स वगैरे काही नसतात, हे त्या सिस्टमचा पार्ट आहे. ज्या व्यवसायाची, ज्या कार्याची माणसाला सवय नसते त्या कार्याची अचानक सुरुवात केल्यावर, कारण बरेचसे लोक अचानक आले, त्यांच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं. या बिझनेस मध्ये येणं काही नियोजित करणार का? 2-5 वर्षापूर्वीच अचानक कोणीतरी घरी धडकला रात्री, तुला उद्यापासून आले कसं अचानक खायला, आणि हे पण टाळू शकत नाही. म्हणजे अपेक्षेपूर्वी म्हणा किंवा त्यांचा रिस्पेक्ट म्हणून म्हणा. आता भला बुरा माणूस दारात आला, आपला नाते आहे, आपला बाबा आहे, आपला मित्र आहे, आता याचा मान ठेवायला गेला, सोबत 4 लोक आहेत असं म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी जय माहिती काही
डिग्री नाही, डिप्लोमा नाही, 10वी नाही, 12वी नाही. या इंडस्ट्रीबद्दल काही घेतलंय का? नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस प्रॅक्टिकली फील्डवर चालू करतो आपण काम, त्यावेळेस वाटतं रात्री जेवढं सांगत होता सोपं नाही, हे अवघडच, हे आपल्या तर होईल का याचं काही वाटत नाही. पण करू, जेवढे बदलत रात्री तेवढे दिवसात काढू, नंतर दिवस सोडू. म्हणजे आपला व्हाय किती होतो? माझे जे 10 गेले तेवढे 10 आले तरी जिंगाला एवढा व्हाय आपला क्लिअर असतो. तेवढे तरी आले पाहिजे आपण. मला सांगा, ही गोष्ट जर 20 वर्षापूर्वी मी केली, माझ्या सिस्टम मध्ये या बॅनर सोबत एंट्रीची तारीख आहे 10 नोव्हेंबर 2005. आज आहे 2024. मागच्या 19 वर्षापासून याच कंपनीच्या बॅनर सोबत आहे. म्हणजे जवळपास पिढी गेली पिढी. या 19-20 वर्षात लाखो लोक आले, हजारो गेले, परत आले. हा अप अँड डाऊन सिलसिला चालू राहिला. मित्रांनो, आज तुम्हाला तात्या सरांनी त्यांचा भूतकाळ सांगितला असेल आणि आज त्यांचा वर्तमान सुद्धा सांगितलं असेल. आज 1,05,00,000च्या आसपास जागवार तात्या सरकडे आहे. आमचे दत्ता लिंबोळे सर 1,05,00,000ची BMW X5 आहे. हेमंत कोटे सरांकडे BMW X5 आहे. तर सांगण्याचा उद्देश मित्रांनो, हे सगळे लोक जे तुम्ही फोल्डर मध्ये बघतात ना, आपलं डायनामिक विजन ग्रुपचे, जे ऑल इंडियामध्ये सक्सेसफुल ग्रुप कुठला असेल तो डायनामिक विजन ग्रुप एकदम पॉवरफुल. आज सगळ्यात जास्त कार्स, सगळ्यात जास्त गोल्ड, सगळ्यात जास्त स्वतःचे घर लीडर्स करता कोणाकडे असेल तर डायनामिक विजन ग्रुप मध्ये, मायलेफल मध्ये. तर मित्रांनो, हे सगळे लोक माझ्या डोळ्यासमक्ष आलेली लोक आहेत आणि आज माझ्या डोळ्यासमक्ष मोठी लोक आहेत. याचा सगळ्यांचा साक्षीदार मी आहे. आज तेही तात्या सरांच्या इथं तुम्ही पीपीटी मध्ये खडाखडा पाहिला असेल, याचा सर्व साक्षीदार मी आहे. आज जे माणिक जाधव सर जे खामगावला राहायचे, त्यांचे तिथं इनिशियल लेवल पासून तर आज औरंगाबादच्या 3 कोटीच्या घरापर्यंतचा प्रवास पाहणारा मी त्याचा साक्षीदार आहे. आज एवढ्या लोकांचा सक्सेस फोल्डरमध्ये बघितल्यावर सुद्धा आपल्याला काही वेळेस वाटतं यांचं होऊन गेलं, हे नशीबवान. असं काही वेळेस आतून फील येतं. काय माहिती भाई यांचं कसं आहे, आपलं तरी आवड आहे. काय होतं असं वाटतं यांनी माझं संपून टाकलं, काय माहिती सगळ्यांनी आपण काही ठेवलेच नाही. उलट त्यांनी मार्ग तयार करून ठेवला. माणसं कधी संपत नाहीत. जो असा कधी म्हणतो ना माझे माणसं संपले, माझ्या खाली माणसं टाक, हा माणसातच नाही. काही म्हणणार माणसात मग बाहेर येतो, कशातच नाही, कशातच नाही. काय मागावं माणसं नाही. माझे माणसं संपलेत, आता तुझे टाक माझ्या खाली. मागतात नाही का? मित्रांनो, माणसं कधी संपत नाही, त्याचा विश्वास संपतो. ज्याचा विश्वास संपतो त्याची माणसं संपतात. हा इतका साधा, सिंपल, सरळ आहे करणाऱ्याला. आणि मी म्हणतो करणाऱ्याला बाहेरचं पण सोपंच आहे. निघालं त्याला घेतं अवघडच आहे, बाहेरचं पण अवघडच आहे. पण त्याचं कशामध्ये असतं, तो आयुष्यभर लेबर असतो, कामगार असतो. तो कधी एक मिडल क्लास वरच्या लेवलची लाईफ, हाय क्लासचं लाईफ जगण्यासाठी याचे निर्णय जे त्याला मजबूत घ्यायचे असतात, ते घेण्यात तो व्यक्ती कुठेतरी कमी पडतो. डिसिजन घ्यायला हा बिझनेस किती सोपा आहे. मोबाईल हातामध्ये आहे ना, एवढा सोपा आहे. हा बिझनेस 50% मी तरी आज मोबाईलवर चालवतो. मला 50% बिझनेस जो 16 ते 17 राज्यांमध्ये आहे, मोबाईलवर आहे. या बिझनेसची सुरुवात सुद्धा तुमच्या मोबाईल पासून होऊ शकते. या बिझनेस मध्ये ती लिस्ट पाहिजे आपल्याला.
आपण मग विचार करतो कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं. ज्याचे नंबर मोबाईल मध्ये आहेत त्याच्याकडे जायचं. मग त्याच्यातलं कोणाकडे जायचं आणि कोणाकडे नाही जायचं हे सुरुवातीला वर्गीकरण केलं पाहिजे. आपल्या मोबाईल मध्ये त्यांच्या मोबाईल 200 नंबरचे 400 500 1000 2000 काय तर एवढा नंबर टाकायचा कमीत कमी काय याच्यापेक्षा 200च्या खाली हा एखादा फोन होती हेच माझ्याकडे 50 आहेत असं काही नसेल ना. 200 तर कमीत कमीच असतात. मला सांगा हे 200 लोक आपल्या ओळखीचे आहेत तर बाजूवाल्याच्या तर त्याची कॉन्टॅक्ट लिस्ट करून येतो माझी कमी आहे तुम्ही टाकून दे असं काय आहे का. आता ही जी लोक आहेत आपण त्यांना ओळखतो ते आपल्याला ओळखतात हा झाला एक पॅटर्न. मग आता याच्या सुरुवातीला कोणाला अप्रोच व्हायचं 200 लोकांना अप्रोच व्हायचं नाहीये. मग या 200 मधलं असं वर्गीकरण करायचं त्याचे 10% लोक बाजूला काढा. 20 लोक जी लोक तुम्हाला मानतात ज्यांना तुम्ही मानतात इक्वल अशा लोकांपर्यंत पोहोचवा. जे जास्तीत जास्त तुमच्या शब्दाला झेलतात तुम्हाला मानतात तुमच्या फॅमिलीला मानतात तुमच्या बॅकग्राऊंडला मानतात तुमच्या भूतकाळात केलेल्या मदतीला सांगतात अशा लोकांपर्यंत पोहोचा. हे परिस्थितीने गरीब असेल तरी चालते पण जिथं रिस्पेक्ट आहे तिथं जा. रस्त्यावरचं का असे ना झोपडीतलं का असे ना जिथं तुम्ही 4 लोक घेऊन जाणार आहे कमीत कमी ऐकण्यापुरता तरी रिस्पेक्ट समोरचा देणार याच्याबद्दल तुम्हाला ज्यांची गॅरंटी वॉरंटी आहे आधी त्यांना अप्रोच व्हा. हॅलो लक्षात येत आहे तुमचा रोल काय आपण काय करतो नाही मोठ्याकडे जायचं सरपंच गावचं एवढा एक जर ठरला सगळं गाव आपल्या खाली सरपंच येत नाही पंच येत नाही. कधीही कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही की हा भविष्यात काय करेल. आपला हा भ्रम असतो की चांगले चांगली माणसं चांगले काय चांगले आम्ही आहेत का निवडून काढू. त्याच्यात एकच लक्षात ठेवायचं शिवाजी महाराजांनी जसे मावळे गोळा केले त्यांनी असंच केलं का ज्याला दात कट्टा चालता असेल तोच आपला मावळा पाहिजे ज्याला घोडेस्वारीचा पूर्ण अनुभव असेल तेच घ्यायचे. त्यांनी असे घेतले की साधे सिंपल सरळ मावळे घेतले आणि तिथून त्यांच्या माध्यमातून भविष्यातील हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे आपल्याला सुद्धा तर या धंद्यामध्ये आर्थिक स्वराज्य भविष्यात स्थापन करायचं असेल तर सुरुवात साध्या सिंपल सरळ माणसांकडनं सुरू करा जे तुम्हाला रिस्पेक्ट करतात जे तुम्हाला मानतात ज्या 2-4 लोकांना तुम्ही सोबत घेऊन जातात प्लॅन द्यायला त्यांना पण रिस्पेक्ट देतील आवभगत करतील स्वागत करतील त्यांना काहीतरी वाटेल की अतिथी देवो भव ह्याच रिस्पेक्टने ती लोक तयार होतात. साहेब काय आपल्याला तुम्ही काही का होईना या निमित्ताने तर आले आमच्या घरी आणि मला माहितीये मी एवढं सगळं बघण्यापेक्षा तुम्ही माझ्यापेक्षा चुकीचं का मी तुम्हाला अनेक वर्षापासून ओळखतो मानतो माझा तुमच्यावर विश्वास आहे. सांगा फक्त सेकंदाची काय कागदपत्राचे आणि किती रुपये द्यायचे. 10,000 रुपयाचा रिस्पेक्ट असला पाहिजे आपला अशा लोकांवर. ते लोक रिस्पेक्ट ठेवणार की 10,000चा एक आयडी का होईना आयडी घेतात होमशॉपी पण घेतात पण मिनिमम हे सिलेक्शन इनिशियल लेवलला स्टार्टिंगला जास्त इम्पॉर्टंट आहे. जर सुरुवातीच्याच काळामध्ये आपण 10-20 एकदम हाय प्रोफाईल शाने दीडशाने अति शिकले पुस्तकं वाचले पण मस्तकात नसलेले अशांकडे पोहोचले हे म्हणतात ना जेवढं शिक्षण तेवढं होते ते त्यांचं पुस्तकी ज्ञान आपल्यावरच काढतात सगळं. आणि आपण म्हणतो आपण एवढा हुशार माणूस आमच्या खानदाराचा सगळ्यात जास्त शिकलेला आणि तो नाही म्हणतो मग आता कोण हा म्हणे बाकीचे सगळ्या विचार नापास व्हायचं जातात मग आपण शिकेल नाही म्हणता. हा बिझनेस साधा आणि सिंपल सरळ आहे याचा अर्थ हे नाही की
काही चांगले मानणारे लोकांना जायचे नाही, पण सुरुवात तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास प्रबळ व्हावा म्हणून चार लोकांनी जर हो म्हटलं तर तुमचा एक दोन चेक निघतो आणि मग तुमचा विश्वास प्रबळ होतो. आणि तो चेक दाखवून जे थोडेसे वरच्या लेवलचे तुम्हाला वाटतात त्यांच्याकडे गेल्यावर ते चेक विचारतात, तर तुम्हाला तुमचा स्वतःचा चेक दाखवून त्यांना कन्वर्ट करणं सोपं जाऊ शकतं. जसं माझ्या टीम मध्ये इनिशियल लेवलच्या काळात मी माझ्याच भागातले साधे सिंपल सरळ लोक केले. मी शिक्षक होतो, माझ्याकडनं चुका झाल्या, मी सगळ्या मास्तरांना अप्रोच झालो. मी काय विचार केला, आपण शिक्षक आहे, आपल्याला तसं वाटतं आहे की इथून दोन पैसे भेटावे, आपण जो बंगल्याचं बांधकाम करतोय त्या बंगल्याच्या बांधकामातून EMI महाराष्ट्र बँकेचा तो EMI आपला तसा जाईल, तशा मास्तरांचे पण छोटे मोठे घर आहेत, यांचा पण EMI इथून जाऊ, मग आपलं कल्याण यांचं पण भिवंडी. तर अशा बुद्धिशाली मी त्याला अप्रोच व्हायला सुरुवात केलं. मी सेम टू सेम समज एकदम. आणि काय प्रश्न उठले ना, दुपारी सोबतच बसायचे, रात्री पण सोबत बसायचे, असे बरेच होते. तर सुरुवातीला मी त्यांना सांगायला गेलो, त्यांनी तर माझी खेचली, अरे येणं आहे का, आपल्याला काय गरज यायची, रिकामट्या लोकांचे काम आहे, आपल्याला काही काम आहे का, आपला मस्त पगार आहे, गव्हर्नमेंटची नोकरी आहे, एवढे उद्देश द्यायला लागले. आणि कोकण सल्लागार समितीचे अध्यक्ष सगळ्यांना व्हायला आवडतो, असे सल्ले द्यायला लागले भयंकर, माझ्याकडनंच घेऊन मलाच सल्ले माझ्या खाली केले, यांनी गल्ले, मग यांच्या सोल्या गल्ल्या. आणि मी साध्या लोकांकडे जायला लागलो. मी माझे भवन, मी माझ्या सख्या भावाकडे, माझे जे नैरे साहेब होते ज्यांनी मला मध्ये आणलं, मी त्यांना घेऊन गेलो. कोंबडी होती माझ्याकडे सुरुवातीला, तर भावाने अर्धा प्लॅन ऐकला आणि अर्धा प्लॅन ज्याने सांगितला त्याला परत सांगितला. याने सांगितलं का करायचं, याने सांगितलं का नाही करायचं. मग मी त्यावेळेस विचार केला, अरे कुठेतरी इक्वलंट आहे, म्हणजे याच्याशी आपण जास्त डिबेट बी करू शकत नाही, आणि डिबेट केलं तर ते शहरात सभाषण उतरतात, आणि आपल्याला कुस्ती खेळण्याचे डिबेट करण्याचे पैसे देते कंपनी, तुम्ही ग्रीप जिरवली समोरच्याची कंपनी त्याचे पैसे देते का, कंपनी त्या व्यक्तीला आपण कन्व्हर्ट केलं आपल्या कॉन्सेप्ट मध्ये, त्याचे पैसे देते. मग मी सर्वसाधारण लोकांना अप्रोच करायला सुरुवात केली. असे बरेच लोक आहेत सर्वसाधारण आमच्या माझ्यामध्ये. महाले सरांचा गुरुचा आम्हाला कोणामुळे मिळाला असेल तर आमची एक दिलीप आयरे, ही शेतकरी प्लस टीचर. मग दिलीप आयरे मिळाले, दिलीप आयरे मार्फत आपले आयरे सुनील आयरे भेटले, एकदम साधे साधे नको. सुनील आयरेच्या माध्यमातून गायकवाड भेटले, साधे साधे नको. गायकवाडांच्या माध्यमातून दीक्षित सर, माले सर, एकदम गाव गवार टीम मावळे जमाटात सुरुवात. यांच्याच वेळेस मला एकदम गरीबीतला गरीब माणूस भेटला, एकदम साधा सिंपल रस्त्यावर बसणारा भेटला, खाटीवर बसणारा स्त्रियांचे मंगळसूत्र कुकराला माणूस भेटला, की लोक त्याच्याकडे जाऊ शकत नाही. आजच्या काळात मला वाटतं कुठे मंगळसूत्र गेला सर, तो रस्त्यावर बसतो नाही कुठे आला ते. मी 20 वर्षापूर्वी खाटीवर बसलेल्या कपलला अप्रोच झालो, कॉन्सेप्ट सांगितला, त्यांनी ऐकला. भले 3 आयडी नाही घेतले, होम शॉपीने घेतले, 1 आयडीचे पण पैसे थोडे कमी दिले. त्यांनी विश्वास ठेवला, गुरुजी आले आपल्याकडे चांगलं कसं, कारण त्यांचा माझ्या विश्वास होता, भरोसा होता की गुरुजी खोटं सांगणार नाही. गुरुजी एवढा मोठा माणूस आहे, एवढा पगार आहे चांगला, आपलं काय खोटं सांगेल. आणि मी त्यांना सांगितलं की माझ्या भरोशावर सोनं दान ठेवा आणि पैसे द्या, तरी दिले त्यांनी. सांगण्याचा उद्देश सर्वसाधारण लोकांपासून सुद्धा हा बिझनेस सुरू करता येतो. की मोठे मोठेच लोक विद्यापीठात शिकलेच पाहिजेत असं काही कंपल्सरी नाही, ते नाही पाहिजे असा त्याचा उद्देश नाही. कारण इनिशियल लेवलला तुमचे छोटे मोठे चेक दाखवून तुम्ही मोठ्या लोकांना आणू शकता, जे स्वतःला मोठे समजतात. यांना चेक लागतो, ते विचारतात
तुमचा चेक आला का? जर आपल्याकडे चेक नसेल तर आपला तो निवड होऊन जातो, नाही आला अजून त्याला एकच सांगायचं, आता सुरुवात केली, एवढ्या पुढे चेक येईल. तू नोकरी लागला तरी महिना लागला होता, आता 15 दिवस झाले आणि राहिला तिथे चेक यायचा. तू आला का चेक आला म्हणू शकते समोरच्याला. चेक काय नाही आला, तू नाही आला म्हणून चेक नाही आला. तू ये लगेच चेक घे, तुला बी मला बी. सुरुवातीला नो प्री जजमेंट. तुम्ही सुरुवातीला चालणारी गरीब सर्वसाधारण अडाणी अशिक्षित लोकांकडे पण जाऊ शकता. गोंधळे बाईकडे जे गेले असतील त्याने काय विचार केला असेल? झाडपूजा करणारी बाई कसं जायचं? संतोष कसे सरांनी काय विचार केला असेल? दत्ता लिंबळ सरांनी अप्रोच करताना काय उदाहरण द्यायची? आणि आज ही लोक अनेक लोकांसाठी रोल मॉडेल ठरली. नो प्री जजमेंट. यांनाही सांगा जिथं तुम्हाला रिस्पेक्ट आहे तिथं बिंदास जा. तिथं जाण्यासाठी प्री जजमेंट करू नका. नाही हो तिथं गरीब आहे, हातावरचे लोक येते, कुठून देतील 10,000? ते कुठून बी देतील, कुठून तुम्हाला देतील. तिथं जाण्याच्या आधीच तुम्ही अर्थमंत्री होता. गरिबांचा अर्थसंकल्प 2 रुपये किलो तांदूळ. त्यांची गरिबी आहे म्हणून तर जायचं आहे, कारण हा एक मात्र बिझनेस है. त्याला अमीर को अमीर बनाने वाले तो बहुत है, लेकिन ये गरीब को अमीर बनाने वाले सिर्फ माइग्रेट है. म्हणून हे डोक्यात काढून टाका. फक्त ना गरिबी पैशांची असावी, परिस्थितीची असावी, पण विचारांची नसावी. त्यांची परिस्थिती गरीब आणि ते विचार एवढे ठिकाणे असतात त्याचे, त्याला त्यातून निघायची इच्छाच नाही. परिस्थितीने गरीब माणसं चालतील, पण विचारणे गरीब असलेले, ज्यांना गरीबीवर प्रेम झाले, लव यू जिंदगी, लव यू गरीबी, तुझ्याशी करणार मी 2 रुपये किलो. मला सांगा 2 रुपये किलोचीच मेंटॅलिटी आपण घेऊन जर या बिझनेसकडे पाहिलं तरी शक्य आहे? पॉसिबल. सबसिडी घेणं आणि इन्कम टॅक्स भरणं याच्यामध्ये फार फरक आहे. आज अनेक लोक इन्कम टॅक्स भरणारे जे आहेत ते एकेकाळी सबसिडी घेणाऱ्यांमध्येच होते. पण मला सांगा चेहऱ्यावर खरं सुद्धा दिसत असेल ना, जी लोक इन्कम टॅक्स भरतात ते अभिमान करतात, स्वाभिमान करतात. मी देशाच्या आपल्याला योजना घेऊन असं नाही, त्या योजना त्यांना आपल्यावर खूप प्रेम आहे म्हणून अजिबात देत नसतात. त्यांची वोट बँक कव्हर करणं हा त्यांचा पर्पज आहे. म्हणून मित्रांनो, आज पहिलं तुमची लिस्ट काढा. लिस्ट नंतर इन्व्हिटेशन, प्रेझेंटेशन पर्यंत पोहोचा. ह्या लोकांना असं म्हणतात ना, एखाद्या घोड्याला तलावापर्यंत पाणी पाजायला तुमचं आणणं काम आहे, त्याला पाणी पाजण्याचं काम आमची इथं बसलेलंच आहे. राईट होल्डर यांचं तेवढंच काम आहे पाणी पाजायचं. पण तुम्ही घोडा तिथपर्यंत आणा, तुमचा माणूस 1-2 पर्यंत आणा, किंवा 1-2 पर्यंत न्या, किंवा 1-2 करायला माणसापर्यंत न्या, किंवा जीटीएस पर्यंत आणा. आज संभाजीनगर मध्ये डायनामिक रिव्हिजनचे एवढे सक्सेसफुल जीटीएस होतात. शुक्रवारी महाले सरांचा जबरदस्त, त्याच्यानंतर गोंधळे मॅडमांचा जबरदस्त होतो, त्याच्यानंतर बजाज नगर मध्ये जबरदस्त होतो. तर या सगळ्या प्रोग्राम मध्ये तिथं जिथं सिस्टम नाही, पूर्ण प्रेझेंटेशन दिलं जातं. जे सक्सेस आज आहे डायनामिक रिव्हिजन ग्रुपचं ते आहे जीटीएस ट्रेनिंग मीटिंग. तर ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये आपण त्या लोकांना तिथपर्यंत आणत जाऊ. तुमचं काम फक्त 20% आहे. सुरुवातीला 100% कामाला जाऊ नका, काम करू नका. तुम्हाला जेवढा रोज सांगितलं तेवढंच करा. तुमचं काम फक्त लिस्ट आणणं आणि येडा बनके पेडा खाना, मेरे को कुछ नहीं आना. काय मी थोडासा मला काही सांगता येत नाही, मला समजलं सगळे पण बोलता येते. मग बोल चल आमचे शहर आहेत त्याच्याकडे घेऊन जातो. येडा बनके पेडा खाना काही तिथं चालू पडला तर मुलीच 3 मिनिटात 30,000 प्लॅन घेण. आणि नंतर मग तो नाही म्हटला काय त्याला तू काहीच नाही सांगितलं. 3 मिनिटात 30,000 ते 2 लाख दाखले
अर्थात माहिती ही खूप डेंजरस माहिती असते, मिसअंडरस्टँडिंग असते. हा मेसेज इज व्हेरी रॉंग मेसेज. म्हणून जोपर्यंत तुम्ही अर्धा सेमिनार बघत नाही मनापासून, सेमिनार मध्ये काही फक्त शरीराने असतात, ट्रेनिंग मीटिंग मध्ये काही फक्त शरीराने असतात, काही तर व्हॉट्सअप मध्ये असतात. आता सुद्धा येतो का झालं ना शेवटचं ना थांबला म्हणजे हे फक्त नावाला इथं बसलेले असतात, त्यांचं काम दुसरीकडे चालतं. परिपूर्ण बसायचं सेमिनार मध्ये. जरी तुम्ही नवीन आहात, इथं बसलेले हे जे काळे कोट घातले आपले राईट कोट दिसतात, हे पण एक दिवस नवीनच होते. आज हे जुने झाले. नव्याला प्रोडक्ट भेटतात, जुन्यालाच पैसे भेटतात. नव्याला पैसे भेटत नाही, नव्याला फक्त प्रोडक्ट भेटतात. म्हणून तुम्ही नवं किती दिवस राहायचं याचा पण प्लॅन करा. जुनं किती लोक तुम्ही जे आमचे जुने त्याला विचारायचं मला लवकर जुनं व्हायला काय करावं लागेल. त्यासाठी जे जुनं सांगतात, जुने लिडर सांगतात तेच ऐकायचं. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नक्कीच त्या लेवलला, त्या कंपनीमध्ये, MIDC मध्ये तुम्ही त्या पोस्टला असाल, त्या पोस्टचा प्राऊड ठेवा. तो इगो इथं नका दाखवू. काम इनिशियल लेवलला त्यांच्याकडनं शिकावं लागेल, ज्यांनी याच्यात 2 रुपये कमवले आहेत. जर आपल्याला तर 4 आणे कमवायचे असतील तर तिथं काही वेळेस काय असतो, ज्याने आपल्या बिझनेस मध्ये आणलं त्यालाच आपण डबल शिकवतो. तसं नाही करायचं सर, तुम्हाला माहिती. मी सांगतो राव, तुला कंपनीत माझ्या हाताखाली 3.5 लोक आहेत, मी त्यांना कसं हँडल करतो. तुम्ही काय तुम्हाला हँडल नाही करतात, मी तुमचा त्यामुळे राहून त्याला आपल्या नव्हता. कधी लक्षात ठेवा, यस यस ह्या धंद्यात जेवढं तुम्ही यस म्हणणार, सक्सेसफुल लोकांना यस म्हणायचं. त्यांनी त्यांचं सिक्रेट ऑफ सक्सेस तुम्हाला शेअर करतात, ते यस म्हणायला शिका. आज या डायनामिक लीडरशिप ग्रुपमध्ये 2 लीडर यांना फक्त एकच सवय आहे, यस म्हणण्याचं. काही सांगा याच्यावर त्यांना काहीच ठेवलं नाही. दत्ताले सर 1 नंबर, यस हो सर, हो सर, हो सर. ते म्हणजे आपल्याला 100 शब्द असतील तर त्यांचे 10 लिटर समोर, यस सर, हो सर, तुम्ही सांगा तसं सर, हो गुरु. आणि कोंद्रे मॅडम, हो सर, चालेल सर, करून टाकतो सर. आज महिलांमध्ये पण पुरुषांमध्ये या 2 व्यक्ती आज सगळ्यात मोठ्या सक्सेस आहेत. स्वतःचं डोकं बाजूला ठेवून दिलं, सक्सेसफुल लिडरचं डोकं भाड्याने घेऊन घेतलं आणि त्या भाड्यावर सक्सेस होऊन गेलं. आजही आज ITC WTC आहेत, आजही त्यांचा तोच ऍटिट्यूड आहे, यस हो सर, चालेल सर. कारण त्यांना माहितीये जो सक्सेसफुल लीडर आपला सिनियर मध्ये आहे हा 100% आपल्या कल्याणाच सांगणार, नुकसानाचं सांगणारच नाही. पण काही लोकांना काय असतं, नवीन असताना सुद्धा जुन्यांना शिकवणं, म्हणून काही लोक या बिझनेस मधून लेफ्ट होतात, रिमूव्ह होतात, एक्झिट होतात. त्याला कारण आहे ते स्वतःच डोकं MIDCतलं असो, ऑफिस मधलं असो, शेतीतलं असो, शाळेतलं असो, स्कूल मधलं असो, ते लावतात. त्याच्यामुळे ते इनिशियल लेवलला 8-10 लोकांपर्यंत जातात. त्यांनी नाही म्हटलं की बाकीचे कोणाकडे जात नाही. माझं आज 20 वर्ष झाले त्या पॅनल सोबत, तसं मला इंडस्ट्रीमध्ये 25 वर्ष झाले. 25 वर्ष. आज माझ्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर्स आहेत ते माझ्याकडनं आजपर्यंत संपले नाही, तरी एवढ्या मोठ्या लेवलची अचिव्हमेंट आहे. मागच्या महिन्याचं माझं इन्कम आहे 24,65,000. माझ्या मोबाईल मधली 20% लिस्ट संपली असेल, फक्त 80% लिस्ट बाकी आहे. लोकांची कशी संपून जाते मलाच कळत नाही. संपत नाही, स्वयं घोषित संपत होता, संपली. माणसाने तुमची माणसं टाका नाही बरोबर आहे का, माणूस टाकायला 10-20% ते ट्रायल बॉल असतात. जसं आता क्रिकेट चालू ना, ट्रायल बॉल. 10-20% लोक हो म्हणतील, नाही म्हणतील, हो म्हणतील, नाही म्हणतील. तुम्ही मात्र चिकाटी सोडू नका, पेशन्स सोडू नका, जिद्द सोडू नका, निगेटिव्ह एनर्जी सोडू नका. जर असे काही लोक 4 भेटेल तुमची नाही म्हणतात,
अहो काही तुमचे नाही म्हणत, तरी काही दिवस आपली अवकात पण काढतात, काही दिवस आपल्या धंद्याची पण अवकात काढतात आणि तिथून जिद्द घ्यायची की या धंद्याची याची अवकात काढली, ह्या धंद्यात एवढी अचिव्हमेंट करेल याची मी भर रस्त्यात अवकात काढेल. निगेटिव्ह एनर्जी गेला, लोक पुढे गेले. बाईक नव्हती, काही लोक प्लॅन साठी एखाद्या आपल्या शेजाऱ्याकडे बोल देतात का मला मिटिंग करायचंय, ये जा तुमची बाईक भेटेल का, येऊन लागेल तो बद्दल 1,00,000ची बाईक आहे, तुम्ही खूप चालेल नाही, तुम्ही जेवण करून जा, पण बाईक नका. ही निगेटिव्ह एनर्जी पाहिजे. सगळ्या धंद्यात एवढं काम करेल ना, 6 महिन्यात माझ्या पैशाच्या मायरच्या इन्कमच्या जीवावर मी बाईक घेणार आणि हा जो म्हटला यालाच बाईकची डिलिव्हरी देणार, याच्या दारात आणून यालाच नारळ फोडायला लावणार. तू नाही म्हटला म्हणून गाडी आली, तुझं त्याची गाडी गेली असती तर माझी गाडी आली नसती. हे निगेटिव्ह एनर्जीचे फॉर्म बनलं पाहिजे. मारामारी करणं म्हणजे बदला घेणं नव्हे, आपल्या क्षेत्रात अशी अचिव्हमेंट करायची, त्याने म्हटलं पाहिजे माझ्या आयुष्यात चूक ही करायला पाहिजे होत नाही. असे अनेक लोक आहेत, आपलं भविष्यात सक्सेस पाहून ही लोक तुमच्या सोबत येणार. आज एखादा नाही म्हटला म्हणजे हे नका समजू त्याने कायमच नाही म्हटलं, अजिबात नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. एक आमचा लीडर तिथं जाऊन सांगून येतो, त्याला नाही म्हणतो आणि काही महिन्यांनी दुसरा लीडर तिथं जातो, दुसरा डिस्ट्रीब्युटर जातो आणि त्याला हो म्हणतो. का इथं आधी कोणीतरी फिरून आलेलं होतं, हा जाऊन टाकून आला. असं इथं पण काही लोक असे असतील, हा मला आधी ना ते आले होते सांगायला 4 वर्षापूर्वी, मी तेव्हाही झालो पण आता झालो, कारण मी विचार केला आता अजून किती गेट करायचं, तेव्हा मी कोणतरी आलंच, आता ते आलंच, अजून येईल तिसरा. ह्या बिझनेस मध्ये असे पण काही लोक आहेत ज्यांना 5-5, 6-6, 10-10 वेळेस कोणतरी अप्रोच झालं आणि तो कधी ना कधी येतोच. कमीत कमी बिझनेस नाही करणार तो कोणाला कडनं का होईना आपले 4 प्रॉडक्ट तरी घेणारच. त्याला कंटिन्यू हँडलिंग चालते, कोणी ना कोणी. तो ज्याच्या नशिबात असेल ते ज्याचा फेस व्हॅल्यू असेल तो त्याच्याकडे येणार म्हणजे येणार. फक्त तुमचं सातत्य पाहिजे, सातत्य ठेवा. जरी एखादा नाही म्हटला वारंवार जात जा, भेटत जा. रिलेशन खराब करायचं नाही, असं म्हणायचं नाही की अवकाश नाही रे माझ्या पुढे, तू मला नाही म्हटला. MIDC मध्ये अंमलमध्ये काय माहितीये, तू मला नाही म्हटला तर ती कोणाची दुश्मनी घ्यायची नाही. हा हॅलो बाय कंटिन्यू ठेवायचं आणि परत मध्ये अप्रोच होत राहायचं. आता काही लोकांना आपण शिवाजी जागा आपल्याला चालत, एकदा नाही म्हटलं गेलं उडत, असं कधीच करायचं नाही. आपल्या धंदा एक मात्र असा आहे जे वारंवार तो किती काय नाही म्हणणार, त्याने आयुष्यात जेवढे वेळा कोणाला नाही म्हटलं असेल त्याच्यापेक्षा एकदा एक्स्ट्रा आपल्याला म्हणावं त्याने, अशी अपेक्षा करतो. आता काही लोक म्हणजे नाही हो एवढा पांचटपणा आमच्या खानदारीत नाही, आणि आधीच खाऊ आधी सुखी राहू, आधी कोणतरी सुखी राहतो. हा पांचटपणा आहे. राजकारणी लोक कितीदा इलेक्शनला उभे राहतात, कितीदा आपटतात, परत पुढचं पंचवर्ष आला मी झेंडा घेतो, तू तिकीट नाही घेतो तिकडे जाईल पण मी उभा जाईल परत पडेल ठपकान. भाऊ त्यांच्या हायट्याला झेंडी घेतो उभे राहून पांचट येते. आपल्याला काय अर्थ पांचटपणा करत, आपण कितीदा पांचटपणा केला, किती वेळेस झाले की नाही देश राष्ट्रपती. तर पांचटपणा करून राष्ट्रपती होऊ शकतात, तर आपण पांचटपणा करून पती होऊ शकतो. आपल्या धंद्यात पैशाची इन्व्हेस्टमेंट नाही, आपल्या धंद्यात एकच इन्व्हेस्टमेंट आहे, पांचटपणा. हे सगळे पुढे जे बसत हे सगळ्यात 1 नंबरचे पांचट, यांचा मी 10 नंबर पांचट. कोणाला सोडत नाही, इतका पांचट आहे दिसतात. मुलाचं लग्न ठरलं, लग्न होण्याच्या आधी माझी गैरवर नजर सोडणार.
3 महिने लग्न पुढे, त्याच्या आधीच 3 आई गाईचे घेतले द्यावे लागेल. आज तेच व्याही आजच्या दिवसाला मायेमध्ये डीटीसी बनले 6 महिन्यात. आता हे काय म्हणते हो हे रक्त सांगायचं त्यांना चेंडी आरामात नाराज होती ना ते तर तिला पोरगी घेऊन प्री जजमेंट. अनेक लोक अजून सुद्धा सगळ्या सोयऱ्यांकडे गेले नाही. फक्त सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीत घ्या, आरक्षणात घ्या, तिथे लगेच जातात. आपल्या धंद्यात घ्या सगळ्या सोयऱ्यांना, आरक्षणात नका घेतलं तरी चालेल पण याच्यात घ्या. प्री जजमेंट. मी माझ्या मित्रांना त्यावेळेस अप्रोच झालो होतो, ते मित्र नाही झाले पण त्या मित्रांशी माझं येणं जाणं भेटणं 50-50 सांगत राहणं. शेवटी त्या मित्राने नाही केलं तर त्या मित्राने माझ्या मुलाखाली त्याच्या मुलाला जॉईनिंग करून दिलं. मी 20 वर्ष 5 बाप नाही आला पण बापाचा पोरगा तर आला. आपल्या पोराचं कल्याण तर केलं. सांगण्याचा उद्देश फॉलोचा पण फॉलो घ्यावा लागतो. रिफॉलो. फॉलोला कंटाळायचं नाही. पाचटपणा म्हणजे फॉलो. जेवढे तुम्ही फॉलोला सक्षम असाल त्याच्यात कधी नाराजी व्हायचं नाही. कुणी नाही म्हटलं तर नाराज काय करावं. काही आपले काही पैसे गेले का त्याने आपल्याला हाकलून लावलं. जात राहायचं. तुमचे स्टेटस बघून काही ना कधी पण मध्ये वाटत करावं काय नाही आपल्याला जमणार. मला तुमचा विमानातला असा फोटो पाहिला करावं काय नाही. असे अनेकांचे पोटात मध्ये गोळे येतात तुमचे स्टेटस पाहून. फक्त तुम्ही पाहायचं कोणी पाहिलं आपलं स्टेटस लगेच फोन काय मग पाहिलं का स्टेटस कसं वाटलं भेटू आपण. येतो मी एका दिवशी वेळ भेटला, एका दिवशी मला वेळ भेटला का येतो. काय म्हणायचं मला वेळ भेटला का तिकडे जाता येतो. तो नाही म्हणणार आहे का हा ठीक आहे ना याला बघू आपण काय. 10 जणांना भेटलो त्याला 10 पैकी एक तर होईल न राहू दे दुसऱ्यांसाठी. आपण कुठे पेरून आपण जायला का पाहिला येईल आपल्या सिस्टीम मध्ये त्या ट्युरिशन काही प्रॉब्लेम नाही. पेरून ठेवा. मी म्हणतो औरंगाबाद जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांमध्ये तुमचे 10-12 लोक जरी असते ना 1-1 लाखाचं जरी कनेक्शन आलं तरी महिन्याला तुमचे 10 ते 12 लाखाचं कनेक्शन होऊ शकतं. पुढं बाहेर निघा. आणि या धंद्यात ज्यावेळेस तुमचे सिनियर 1-1 सांगता लक्ष देऊन ऐकायचं. 10 1-1 लक्षपूर्वक ऐकताना मनात एक भावना ठेवायची 11वे 1-2 मीच देणार सर, 11वे 1-2 मॅडम मीच देणार. ह्या उद्देशाने ऐकायचे. काहींचे पण काळाचे ढवळे झाले 12 महिने होऊन गेले. नाही मॅडम आजच्या दिवस तुम्ही मॅडम आजच्या दिवस तुम्ही काही 1-2 वर्ष झाले त्यांना माहिती सांग. प्लॅन म्हणजे काय माहिती सांगा. काहींना प्लॅन येत पण प्लॅन माहिती सांगा. हा माहिती येईल मला सांगा पण प्लॅन येणार माहिती सांग. त्यांना जे शब्द कळेल की कमीत कमी 11व्या वेळेस तुमच्या सरांना मॅडम सांगितलं सर मी सुरुवात करते मोडतो जे चुकलं का तुम्ही सांगू टाका. पहिली गोष्ट आपल्याकडे चुकत काहीच नाही. काही राहून जातं. आपल्यासोबत जर आपले सिनियर आहेत बसलेले वडील देताना आपल्या ज्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आपले सिनियर त्या कंप्लीट करून घेतील. प्लॅन द्यायला सुरुवात माहिती सांगायला सुरुवात जेव्हा तुम्ही करायला लागता त्या दिवशी तुम्ही या धंद्याचे मालक बनता. जोपर्यंत तुम्ही प्लॅन द्यायला सुरुवात करत नाही लक्षात ठेवा त्या दिवसापर्यंत तुम्ही या धंद्याचे नोकरच आहात. नोकरी हा मला सांगा हे 10वी 12वी डिप्लोमा डिग्रीचे बुक्स अभ्यासक्रम मोठा आहे कठीण आहे की आपलं मायकाचं 20 पानांचं पुस्तक सांगण्याचं केलं आहे. डिग्री काय स्टेटस होता माझ्या मुलाला 98%, माझ्या मुलीला 90%, माझा डिप्लोमा डिग्रीचा पोरगा एवढा पास सध्या मायला नाही
इकडं कसं काय घेतली तू 98? अहो काही मुलं मुली किंवा महिला आहेत टीम मध्ये, त्याला विचार मॅडम तुमचं शिक्षण काय? मी डिप्लोमा झाली, मी डिग्री झाली, द्या आपल्याला शंकाची त्यांच्या डिप्लोमा डिग्री होती. हे दोन ते चारशे पानं वाचून पास कसं झाले? जे याला 20 पानं फक्त सांगता येत नाही, ते पण 20 वेळेस ऐकल्यावर, 20 सेमिनार ऐकल्यावर माहिती सांगता येत नाही. जी लोक स्वतः माहिती सांगतात त्यांना छोटे मोठे इन्कम येणार, तो त्यांचा हक्क आहे. ज्यांना माहिती सांगता येत नाही, वर्ष झाले, यांना जे जरी येत नसेल त्यांना बोलायचा अधिकारच नाही. कारण ते नोकर आहे, नोकराला तेवढंच येतं. नोकर कधीही मालकाला मोठं करतो. युअर चॉईस. हा प्लॅन द्यायचा राम एक ना एक दिवस आपला द्यावाच लागेल. इंडिपेंडेंट बना, इंडिपेंडेंट मारो धंदो. आणि समजा जो तुमच्या सोबत येत होता त्याने जर येणं बंद केलं तर तुमचं प्लॅन बंद. नाही सर, सपोर्टच भेटत नाही ना, ते आधी यायचे आमच्याकडे, बरी होता तेव्हा. जर त्याची ही साईड मोठी झाली, ही साईड त्याला तुमच्या साईडला जावं लागेल ना. आणि मग तो जर याला तर आपली कुबडी निघून जाते. मॅडम येत नाही ना आता, आधी यायच्या त्या, आता नाही येतील. घरदार सोडून तुमच्याकडे 50 प्लॅन केले तरीही तुम्ही एक प्लॅन द्यायला तयार नाही. आपल्याला ते सांगता येत नाही. ज्याला प्लॅन देता येत नाही समजून घ्यायचं, त्याला ह्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट नाही. ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ही गोष्ट काळ्या दगडावरची रेष आहे, त्याला शिक्षणाचा काही संबंध नाही. माझे साहेब कोणते पीएचडी झाले, प्लॅन दिले. आमचे नानाभाऊ होते, कोणते मॅट्रिक झाले, पीएचडी झाले. बोंद्रेबाई काय शिकलेत, दत्ता निंबळे सर काय शिकलेत, प्लॅन दिले. प्लॅन द्यायचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. धंद्याचा मालक बना. मला सांगा, उद्यापासून सर 50 मिनिटाचा प्लॅन, 50 मिनिटाची माहिती मी सुरुवात करेन. भले माझी 5 मिनिटात संपून गेली तरी चालेल. शेजारी आहे ना आपल्याला कव्हर करायला, आपला सिनियर, प्रत्येकाला सोबत असतो की एक जण. अवश्य तरी सुद्धा नवीन पोरा, नवीन बैल जो असतो ना, त्याला जुन्या बैलासोबत चुकतो. तो 10-15 मुलांमध्ये शिकून जातो व्यवस्थित. सुरुवातीला काय वाटत नाही, तुम्ही सुरुवातीला सांगा, जे सांगतात तेच सांगा. सिनियर आहेत ना तुमच्या घरातल्या घरात हसायला. प्लॅन पहिला प्लॅन 5 मिनिटात संपेल, दुसरा 10 मिनिटात संपेल, तिसरा 15 मिनिटात संपेल, 10वा प्लॅन तुमचा 100% 25 मिनिटापर्यंत चालेल. जेवढे तुम्ही लवकर स्वतः प्लॅन देणार तेवढे तुम्ही रँक होल्डर लवकर बनणार, रँक चेंज करणार. काही तर रँक होल्डर टीसी राहून काही प्लॅन देत नाही, हेच मोठी गोष्ट आहे. आज आपलं आता हे ट्रेनिंग संपत आहे. हे ट्रेनिंग संपल्यावर अजून संध्याकाळी एक ट्रेनिंग आहे, तिथं बरीचशी सबसिडी डिक्लेअर होणार आहे टीसी अनाभाऊ साठी. या हॉलमध्ये किती लोक आहेत टीसी अनाभाऊ? टीसी किती लोक? बरं, याच ठिकाणी असेल, याच आपला एक हॉल असेल, एक शेजारचा असेल, एक त्याच्या वरचा असेल. आपल्याला 6 वाजता यायचे. तुम्ही मस्त फ्रेश वगैरे घेऊन करून या, काय असेल आंघोळ पांघोळ करून या, भेटून या, त्याच्या लोकांना पोहोचून या, जेवण करून या, गाडी पावडर करून या. संध्याकाळी 6 ते 9 टीसी, एटीसी, डीटीसी, झेडटीसी ना कंपल्सरी इंग्लिश आहे. आजचं टीसी अँड अबाउट ट्रेनिंग घ्यायला डायनामिक इनोव्हेशन ग्रुपचे जांबाज, जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्ञानी व्यक्तिमत्व, अॅच्युअल व्यक्तिमत्व, डायनामिक इनोव्हेशन ग्रुपचे फर्स्ट डायमंड मिस्टर मानिकी जाधव येणार. आज टीसी अँड अबाउट मीटिंग नाहीये ना, मीटिंग ना सेटिंग, ओनली ट्रेनिंग. 6 ते 9 बाहुबली 3 टीचर आहे आज. ओनली टीसी अँड अबाउट, नो इनकमिंग टचिंग. इनकमिंग टचिंग सर फक्त 10,000 कमी आहे. लगेच मी 50 मला आता चालता या सोडलाय का? ओके.
तर पुराणे सगळे माणसं असतील ते सांगतो तुम्हाला 6 वाजता कोणत्या हॉलमध्ये बसायचं. तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश हा बिझनेस तुम्ही जेवढा साधा सिंपल सरळ समजून करणार तेवढं बेस्ट. जास्तीत जास्त लोकांना इन्व्हिटेशन द्या तेव्हा कमीत कमी लोक तरी सेमिनारच्या हॉलपर्यंत पोहोचतात. आणि काही वेळेस काय होतं आपण 10-15 लोकांना सांगतो रविवारी या, शुक्रवारी या, रविवारी या, शुक्रवारी या, आणि ऐन वेळेस 2-4च येतात. आपण नर्वस होतो, नाराज होतो. 10 सांगितले होतो, 4च आले. भरपूर आले, 10च्या 10 कधीच येत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आणि जर आलेच समजून घ्यायचं तुमचं इन्व्हिटेशन मध्ये काहीतरी वेगळा दम आहे, काहीतरी दम. तुम्ही संध्याकाळी 10च्या 10 आले तर समजून घ्यायचं तुमची पार्टी. मी म्हणतो एवढा रेशो कमी ठेवा, कारण आपल्याकडे ना साधारण माझं स्वतः नाही ना भारतात लोकसंख्येचे काही कमी नाही. 140 करोड आहे. 10ला सांगा एक जरी आला आनंदी राहा. 9 कहाणी आले हॉलमध्ये नाराज बसू नका. एक आला ना आपल्या शेजारी खुशी आनंदी राहायचं. हे तर जो त्यालाच म्हणतो तो घरी आला माझे 9 आले जो आला त्यालाच सांगतो बरोबर होतं. एकच आला तूच आला. सांगितलं कोणी नाही तुला एकट्याला बोलत होतं. एकच तर पास भेटला मला, मी 10 मागितले होते, एकच भेटला पास. आणि तो तुला दिला, तुला पास करायचे आहे. जी गोष्ट इझी दिली जाते ना तिचं व्हॅल्यू नाही. आता तुम्हाला अनुभव असेल पिक्चर पाहत असताना हिरो आणि हिरोची एंट्री कशी होते, कसं व्हॅल्यू क्रिएट होतं. पाय दिसणार, केस दिसणार, एंट्री दिसणार, मग पुढे दिसणार, व्हॅल्यू क्रिएट होतं ना. तसं आपल्या बिझनेस मध्ये व्हॅल्यू क्रिएट करा. कशी मागे तू 10 पास मागितले होते, आज ज्यांनी ऑर्गनाईज केले एकच भेटला, एकच पास आणि आज तुला मग एवढा हॉल खचाखच बनवायचा तू चाला, तुला दिला, तुलाच किती नशिबाने आपण. जेवढं तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करणार तेवढं चांगलं होणार. आपण आणलेल्या गेस्ट सोबत हॉल मध्ये आपण बसायचं. इथं काही ना अशी वाईट सवय असते, तुम्ही एक आला का त्याला सांगत तू मी ते आता 9 सांगितले ना त्याची वाट पाहतो गेटवर, तू मध्ये पैसे 9 मग ती लई लोक बोलू देतात. माझ्या बरोबर नाही बसता आता हा. अशा वेळेस काय होतं, कोणी नाराज होतो. तो हॉलमध्ये एकटा बसता. हॉलमध्ये जे असतात ना यांच्यात तो कोणाला तरी ओळखीचा निघू शकतो. तुम्ही जे आलेले त्यांच्या नादात गेटवर गेला, त्यांची वाट पाहिला, तेवढ्यात इकडे हा खाऊन गेला दुसरा, त्याचा पण ते ओळखीचा भेटतो आणि तो त्याला कव्हर करतो. का हो तुम्हाला कोणी आणलं, अहो मी तुमच्याकडे येणार होतो, पण काही हरकत नाही, तुम्ही अचानक ऐकून घ्या, मी तुमच्याकडे येतो आणि तुमचा असा फायदा असा फायदा असा फायदा करून देतो, काही आणलं तुमचा काहीच फायदा करून देणार नाही, करून दे. हा आधी नाराज असतो, त्या आधी सोडून गेला बाहेर तरी. सांगायचा उद्देश, एक माणूस सेमिनारला येतो त्यावेळेस आपलं मन असतं. समजा आंब्याचा सीझन आहे, आंबे आपण खातो, आंब्याची जी आतली पोय आहे ना, जी बी आहे ती आपण कुठेतरी फेकतो. ती जर आपल्या परसात फेकली गेली, ज्यावेळेस झाड उगवतं आणि भविष्यात जेव्हा तिचं आंबे येतात, मला सांगा किती महत्त्वाचे आहे का पोयला सुद्धा. बोंद्रे पहिला आणणारा आज कुठे माहित नाही, पण आज बोंद्रेबाई ज्यांच्यासाठी आली किती लागू झाली. आज आमची इथे जे भालेराव सर आहेत, नाटकर सर आहेत, आज इंग्लिश मिर्झा सर आहेत, जाधव सर आहेत, हे जे सर्व काही लोक आहेत, यांना पण पुन्हा कोणी आणलं असेल, होऊ शकतं त्यांना आणणारा इथं नसेल, पण आज ते आहे. एक माणूस लक्षात ठेवा,
मित्रांनो आज माझी 7 लाख लोकांची टीम आहे. मी औरंगाबादला आलो ना, तर ह्या डीटीपीचा काही नियोजित प्लॅन नाही. मी आलो आता आरडीपी चालू आहे आपलं एजीसी हॉटेलला. मी आणि तात्या सर आरडीपी साठी आलोय. तर आम्ही काय विचार केला, आरडीपीला तर आपण जातोच आहे ना, मग आपले 200-400 जरी लोक एकत्र झाले, 2-4 तास दिले गेले, 2-4 शब्द कानावर गेले, त्यांच्याकडे 2-4 जण जरी मोटिवेट झाले तरी काय हरकत आहे, असा विचार करून हे ट्रेनिंग लावून दिलं. आणि हाही विचार केला की फक्त आपल्या रँक होल्डरसाठी किसे नागो एक माणूस म्हणजे 7 लाख लोकांची टीम आहे, तरी सुद्धा या हॉलमध्ये बसलेला एक डिस्ट्रीब्युटर महत्वाचा आहे. एक डिस्ट्रीब्युटर. सिलिंग इन्कम माझ्यासाठी डझन मॅटर आहे. पैशासाठी मी अजिबात मायलेटरमध्ये काम करत नाही. मायलेटर मधले जे लोक काम करतात ते त्यांच्यासाठी काम करतात. आज माझा बिझनेस ऍग्रो सिस्टम मोड मध्ये चालला गेला आहे. मी टीटीपीला आलो काय आणि नाही आलो काय, 2,10,000 काळ्या दंडावरची रेष आठवड्याला. काही झालं 2,10,000 2,10,000 2,10,000 2,10,000 येणारच. फक्त एकच होईल. 26 लाखाच्या कधी 24 येतात, कधी 25 येतात. महिन्याला फक्त 1-2 लाख कमी होतात. जेवढे बाहेर त्यांचं वर्षात येतात तेवढं माझ्या महिन्याला कमी होतात किंवा जास्त होतं. विचार करा. तरी मी येतो, तरी 1 तास का होईना मी बोलतो का, या हॉलमध्ये भविष्यातला 1% शहराने बसलेला असेल. 1 तास. आज एकच कार्य आहे आपलं, हेल्दी लाईफ, वेल्दी लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ आणि सोशल लाईफ. याच्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं आपण काम करायचं. समन विचारी लोकांना सांगत राहायचं. एखादा आडत येणं असलं त्याला बायपास करायचं, सोडून द्यायचं, पुढे चालत राहायचं. दुनिया बहुत बरी आहे, तसंच मी म्हणतो टीम बहुत बरी आहे. करत राहायचं. सांगायचं सगळं. मला सांगा, टीव्ही मध्ये एवढी जी जाहिरात येते, या जाहिरातीला जेवढे लोक पाहतात 100% लोक त्या प्रोडक्टला कधी परचेस करतात का? नाही. तसा सेम आपला पण रेशो 10 लोकांना सांगितलं 1 आला तरी बोलतो, 100ला सांगितलं 10 आले तरी भरपूर आहे. हा बिझनेस सुरुवातीला कठीण आहे, सवय नसल्यामुळे. हा बिझनेस रेल्वे सारखा आहे, कठीण आहे. सुरुवातीला जसं स्टेशनला ट्रेनचं जे मोठं इंजिन असतं, ते इंजिनच सगळ्या डब्यांना ओढत 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 स्टेशनवर निघतात. एकदा स्टेशन सोडलं की नंतर डबे पण रनिंग होतात आणि डबा एक दुसऱ्याला पुश करतो. इंजिनवरची जी त्याचा जो लोड होता तो लोड कमी होतो. आज मला असे डबे सक्षम डबे आहेत माझे रँक होल्डर्स, की माझ्यासाठी आज बिझनेस हा ऍटोमोड मध्ये चालला गेला आहे. कोणाकडे 1 लाखाचा बिझनेस, कोणाकडे 2 लाखाचा बिझनेस. मला आता दिगंबर सगळे मेसेज पाठवला, तुम्ही ग्रुपमध्ये पण काही मेल पाठवला की सर माझ्या एकट्याचं या आठवड्याचं, आठवडा म्हणजे खानदेश मध्ये 7 दिवसाचा असतो, इकडे किती दिवसाचा असतो काय नाही. 7 दिवसाचा बिझनेस गेला 1 कोटी रुपये, 1 CR. हे फक्त मी माझ्या डायमंडचा टर्नओव्हर सांगितला. टोटल या एका आठवड्याचा माझा टर्नओव्हर 3.5 करोड. मला सिलिंगला पाहिजे 17.5 लाख, त्यांना गेला 3.5 करोड. तरी एखादा म्हणे सगळा त्यांच्या फायद्यासाठी ना आपल्याला एक नंबर आहे. मारो धंदो, ज्याने हा धंदा स्वतःसाठी केला तो कधीच फेल नाही होणार. ज्याने हा धंदा स्वतःच्या टीम साठी केला कधीच फेल नाही होणार. प्लेन माहिती करा, बॅनरला या कार्यक्रमाला झाली 24 वर्ष, मला झाले जवळपास 20 वर्ष. मित्रांनो, जर खोटं काम राहिलं असतं ना, कंपनी 24 महिने चालली असती ना, मी 20 महिने राहिलो असतो ना, मी जिल्हा परिषदेची परमनंट शिक्षकाची नोकरी, मराठी शाळेची नोकरी भेटते का बोला आता? आणि 1 करोड रुपये द्या तरी सुद्धा जिल्हा परिषद नोकरी भेटत नाही. आता जिल्हा परिषद मराठी शाळेचा मास्तर, कारण सगळ्यात छोटी नोकरी म्हटली जाते. 365 वगैरे 365 सुट्ट्या देत, पगार पुन्हा 365 तरी सोडली.
कारण एका दिवशी ते पण चांगलंच आहे बरोबर, नोकरी वाईट नाहीये, पण मित्रांनो नोकरीच्या माध्यमातून गरजा पूर्ण होतात, स्वप्न नाही. मी स्वप्नाळू होतो, मला 1 डझन आपले नव्हते सिनियर, हळूहळू 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 एक एक कोमात गेलं. कोणी बायकोमुळे कोमात गेलं, का हो रात्रीचे 9 वाजले या लवकर घरी, असा कोणता धंदा आहे तुमचा रात्री चालेल गेलं. काही लोकांना दररोज संध्याकाळी खुटावरच पाहिजे. जे लोक दररोज संध्याकाळी खुटावर जात्या आणि ज्या बायका नवऱ्यांना दररोज संध्याकाळी खुटावरच बोलवत्या ते काय गरीब राहतात. आणि त्यामध्ये दररोज खुटावर सगळं आधारी. बरं, ज्यांना आपण आदर्श मानतो, रोल मॉडेल मानतो, ऍक्टर्स, सोशल वर्कर करणारे, हिरो हिरोईन, बाबा लोक हे फिरतात. आपली लोक फिरत नाही. हप्त्यात नाही 1-2दा वाटूनला फिरलं तरी एवढी मेहरबानी होती आपल्यावर. 4 महिने झाले हो तुमची माहिती कट करून. 4 महिन्यात किती गेला बाहेर. मग ते नाही का ते नाशिक चालले तेव्हा एक आलं होतं, ते खामगाव चालले त्या दिवशी आलं होतं, आठवलं का तुम्हाला? आता 3दा आला ना मी. 20,000 मध्ये 3दा येतं, 3 लाख पाहिजे. पैसा दिला, वस्तू दिली, माणसं दिला, पैसा दिला. नेटवर्क उभं करा. जेवढी टीम उभी करणार मित्रांनो तेवढं भविष्य. हा बिझनेस वर्तमान काळासाठी कोणालाही करायचा नाहीये. हा बिझनेस मी कायम सांगतो हा भविष्य काळासाठी करायचा. जसं मी त्या काळात बिझनेस चालू केल्याचा फायदा आज माझ्या मुलांना झाला. माझे सरांनी त्या काळात चालू केला, आज त्यांच्या घरात मुरारी. आज बघा ना, मला सांगायचं महाले सर या बिझनेसमध्ये नसते काय परिस्थिती असते त्या गजाण्यामध्ये, आज त्यांचे मुलं मुली काय राहिले असते मला सांगा. मी जर केलं नसतं, ठीक आहे मी मास्टर राहिला असतो, 1 लाख पगार राहिला असता, पण 1 लाख पगार मध्ये काय झालं असतं, माझ्या मुलांना मी नोकरी देऊ शकलो असतो का? ठीक आहे, मी आता ते पोलिसांचं भरतीचं सध्या मोठं मारा चालू आहे. मी आता पाहिलं असा एक डिग्री नाही की ज्या डिग्रीचा व्यक्ती त्या पोलीस भरती केला. BMS, MBBS, डॉक्टर लाईनचे लोक गेले. जे रशियाहून डॉक्टर जे कपडे ते इकडे गेले. रशियाला गेले होतं, इकडे काही होत नाही आता. चला पोलीस भरती. जे ऍडव्होकेटचे एक्झाम चांगल्यापैकी मार्क्स पास झाले ते पण आहे. म्हणजे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पण म्हणतात. चला पोलिसाची सध्या नोकरी तरी चालेल. सध्या तिची टिपिंग गॅरंटी 17,000 पद आहेत, 17 लाख अर्ज आहेत. 1% 99% तर घरीच येणार आहे. तरी तुम्ही या 99% माहिती सांगायचा आम्हाला नाही करायचं, आमचं एक्झाम चालू आहे. असा भ्यास चालू आहे एक्झामच्या नावाखाली. तर बेकार आहे. आमचं किती एक्झाम, बँकिंग एक्झाम 99% फेल आहे. नोकऱ्या लागून लागून पुन्हा लागणार हो, वयाची तिशी होणार ती. मित्रांनो बाय लाईफस्टाईल हा पण सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, आयुष मंत्रालय अंडरटेकिंग आपल्या दारापर्यंत गव्हर्नमेंटच ऑथरायझर असलेला बिझनेस आला आहे. जशी गव्हर्नमेंटची नोकरी पसंत आहे तसे गव्हर्नमेंटचा धंदा का पसंत नाही. धंद्यात काम करावं लागतं, नियमनावी नोकरी करावी लागतं, पण ऍज कम्पेअर धंद्यात मेहनत जास्त आहे, पेशन्स लागतात. आणि ती लोक इथे जर पाहायला गेलं भारतात जेवढी नोकऱ्याची लिस्ट आहे त्याच्यात 10 पट धंद्याची लिस्ट आहे, पण करत नाही. मराठी माणसाने तर खास करून केलं पाहिजे. आज आपल्याकडे योगी बिहारी येतात ते आपल्यापेक्षा पुढे जातात. आज राजस्थानी लोक येतात आपल्यापेक्षा भारी आहेत. सॅल्यूट यांना. झारखंडचे लोक आपल्याकडे आहेत, पश्चिम बंगालचे लोक आपल्याकडे आहेत. आणि आपण यांना काय म्हणतो, पोट भरायला आले. पोट भरायला आले, बिल्डिंगा बांधायला आले. बांधलेच पाहिजे, त्यांचा हक्क आहे ना. अरे आपले कमी पडले म्हणतो त्यांनी आलंच पाहिजे ना. त्यांना काय कमी समजतात. आज सगळ्यात भारी बिल्डिंगचं काम जर द्यायचं तर नको वापरणार बिहारी बघू बिल्डिंग चांगली बांधतात. विहीर जर खोदायची असेल कोणाला देतात पहिले प्रायोरिटी? आपल्या नका पण येत नाही हो.
विहीर खोदायला आपण नाही, इमानदारी आहे, शिकारी आहे, 24 तासापैकी 14 तास विहिरीत आहे. का हात देणे त्यांचा? आमचा पती एकच हात, एक जात आरक्षण ठिकाणी कडे दुसरे तुम्ही चालणार आरक्षण मागणार, तिसरी तयार होत नसेल अजून कोणतरी. मी याच्या विरुद्ध आपल्या राष्ट्राची घेणं नाही तर एका इथं मध्ये उठेल. हा अजून बघा आमच्या पोरांना काय पाहिजे कुठून आणले पैसे. सांगण्याचा उद्देश धंदेने दाबले, धंदेने. धंदा एक मात्र अशी वस्तू आहे की सर्वसामान्याला असामान्य बनवते. नोकरी कधी सर्वसामान्याला असामान्य बनवू शकत नाही, कधीच बनवू शकत नाही. एक एक्झाम्पल औरंगाबादमध्ये असे पण असतील, संभाजीनगरमध्ये 30 वर्षापूर्वी एखाद्या माणसाने धंदा चालू केला, पावड्याचा बिझनेस समजा, सँडविचचा समजा, आणि 20-30 वर्षापूर्वी एकाने नोकरी जॉईनिंग केली. आफ्टर 30 इयर कोण श्रीमंत असतो? मराठी माणसाने धंद्यावर लक्ष द्या, सगळ्यांनी दिलं पाहिजे. सर्व जाती धर्माचा हा एक मात्र धंदा आहे मायनस नाही. याच्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित काम करतात. पण जर ॲज कम्पेअर मार्केटचा रेशो बघितला, ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये मराठी बांधव बिझनेस मध्ये नसल्यागत आहे. सिंधी बांधव, पंजाबी बांधव, मारवाडी बांधव, मुस्लिम बांधव, मी यांना कधी आरक्षणाचा झेंडा घेऊन पाहत नाही आणि यांचा कधी मोर्चा बी निघत नाही. यांचा एकच काम, त्या कामाशी इमानदार काम करत नाही. आदर्श घेतला पाहिजे की लोक धंदा करतायत, त्याचा आदर्श घेऊन आपल्या पोरांना पहिले सांगा, तुला नोकरी नाही करायची, नोकरीच्या नादी लागू नको, माझं आयुष्य गेलं, तुला धंदा करायचा आहे. आयुष्यामध्ये सॅम्पल बनायचं का एक्झाम्पल बनायचं हे मार्केटमध्ये तुम्ही साबित करू शकता. आज अनेक हे जे माझे लिडर्स आहेत, हे एक दिवस होते त्यांच्या खानदानीमध्ये सॅम्पल होते, पण आज एक दिवस आहे त्यांच्या नाते खानदानमध्ये एक्झाम्पल आहे. आज दत्ता लिंबोळे सर, बोंद्रेबाई असेल, माने सर असतील, डोंगरे सर असतील, हे 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी यांच्या नातं होतं, भाऊबंद, मित्र, गाव, रहिवाशांमध्ये सॅम्पल लोक होते. सॅम्पल आज ह्या लोकांमध्ये हे एक्झाम्पल बनले. यांचे उदाहरणं दिली जातात त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या नातेवाईकमध्ये, त्यांच्या भाऊबंदमध्ये, त्यांच्या मुलांमध्ये. आमच्या डोळ्यासमोर यांचं असं असं होतं, आज असं आहे. हे तुम्ही मित्रांनो बसलेला सगळा व्यक्ती करू शकतात. काय जगाची देश तुम्ही या केसमध्ये कधी जॉईन झालात अजिबात डोक्यात आणायचं. तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, मला ओव्हरटेक करायचंय. भले आज शेवटची खुर्ची असेल, जर ठरवलं पुढच्या 2 वर्षात तुम्ही या पहिल्या लाईनच्या खुर्चीवर तुमचा 100% अधिकार. असे अनेक लोक आहेत, 5 पंचवार्षिक लढले, अजून संसद नाही गाठली, अजून मंत्रिपद नाही मिळालं, काही संसद गाठून सुद्धा मंत्रिपद नाही काही ना. आणि असे अनेक संसद आता जे निवडून आले, पहिल्यांदाच उभे राहिले, पहिल्यांदाच संसद भवन टाकलं आणि पहिल्यांदा मंत्रिपद झाले. ओव्हरटेक केलं की यांनी. यांच्या इतरांपेक्षा काहीतरी एक्स्ट्रा काबिलियत होती म्हणून 25 वर्ष वाया सुद्धा यांनी मागे टाकलं आणि मंत्रिपद टाकलं. सेम याच्या बाबतीत हा सेम धंदा आहे मित्रांनो. जरी तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष काही ना असं वाटतं ना, तुम्ही आमच्याकडे या ठिकाणी आले हो, तुम्ही लवकर तर यायचं ना. असे म्हणतात ना काही आपले डिस्ट्रीब्युटर, लेट झालं आणि लेटली झाले, राईट झाले, राईट टाइम आले तुम्ही. आज जेवढ्या फॅसिलिटी आहेत 15 वर्षापूर्वी एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या, 10 वर्षापूर्वी नव्हत्या. तुम्ही राईट टाइम आले. तुम्ही सुद्धा उशिरा थांबणाऱ्या गाड्या वेळ भरून करण्याची दाट शक्यता आहे, होऊ शकतं. ज्याप्रमाणे जाता मी तुम्हाला एवढं एकच सांगेन, ज्याप्रमाणे आमच्या आयुष्यामध्ये बदल झाला. व्हिडिओ आहे, व्हिडिओ दाखवू शकतो. आज आहे तुम्ही जे 40-20% जे लोक नवीन आले ते तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवतो आणि आजचा प्रोग्राम आपण एंड करू.